गेल्या काही दिवसामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, मग त्याच्यामध्ये मारामार असेल, कुठे घरफोडी असेल, अशा सगळ्या विषयावरून एक चित्र असं उभं राहिलं की पुणे शहर हे खूप असुरक्षित झालेलं आहे. असं वातावरण करणारी मीडिया, वातावरण करणारे नेते, प्रामुख्याने नेत्यांच्या बाबतीत मी असं म्हणेन की त्यांना राजकीय हिसाब किताब जे चुकते करायचे असतात त्यासाठी वेगळा समोरासमोर बसून कंप्लेंट करून कोर्टात जाऊन ते हिसाब किताब चुकतं करा, पण आपण एखाद्या नेत्याला डॅमेज करण्याच्या प्रयत्नामध्ये शहराची प्रतिमा बिघडवतो असं माझं मत आहे. मग घडणाऱ्या घटना घडत नाहीत का? घडतायत. त्याच्यावर काही उपाययोजना पाहिजे की नाही? पाहिजे. आणि त्यामुळेच आज सातत्याने काही झालं की मुरलीधर अण्णा मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यावर आम्हीच दोघांनी निर्णय केला की पोलीस प्रशासनाबरोबर कोथरूडपुरता पहिलं बसू. खरं म्हणजे अण्णाने आता पूर्ण शहराचंही हे करायला लागेल, पण मी कोथरूडचा आमदार आहे, अण्णाचं घरही कोथरूडमध्ये आहे, त्यामुळे कोथरूडमध्ये घडणाऱ्या घटना असं आणि शहरातले आपण शहरातले काही विषय आले, पण कोथरूडमधल्या काही घटना घेऊन मी काल सीपींशी असं बोललो की आम्ही दोघेही रात्री प्रवासातून येणार आहोत, तर आम्हाला एक कोथरूडमधल्या कन्सर्न पोलीस अधिकाऱ्यांची मीटिंग हवी आहे. ती मीटिंग झाली, त्यातून जे निष्पन्न झालं ते आपल्या सगळ्यांसमोर मांडतो. पहिलं तर आम्ही दोघेही हे अधोरेखित करतो की कुठल्याही गुन्हेगाराशी आमचा संबंध नाही, आमचा सपोर्ट नाही. त्यावेळेला फोटो, आता या फोटो विषयामध्ये सुद्धा एकदा प्रेसने सुद्धा लोकांचं या विषयातलं नीट प्रबोधन केलं पाहिजे की ज्या वेळेला दिवसाला 2-2, 3-3 हजार लोकांना अटेंड करायला लागतं, कधी ग्रुपने किंवा इंडिव्हिज्युअली, त्यावेळेला माहिती असून सुद्धा, बऱ्याच जण माहिती पण नसतं, माहिती असून सुद्धा तो कोणी अस्पृश्य नसतो ना की नाही तुझ्यावर मी काय फोटो काढणार नाही. तर तो फोटो काढणं, फोटो असणं म्हणजे त्याच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये आम्ही सहभागी आहोत असं कसं काय होतं? आम्ही त्यांना सपोर्ट केला, त्यांना सोडा असं आग्रह धरला, त्याची केस लूज ठेवा असा आम्ही आग्रह धरला, असं जर काही रेकॉर्डवर असेल तर मग आमचा काही दोष आहे. आणि त्यामुळे आपल्याला अतिशय स्पष्ट शब्दामध्ये तुमच्या माध्यमातून, तुमचं माध्यम आम्हाला फार उपयोगी पडतं, तुमच्या माध्यमातून लोकांमध्ये हा संदेश आम्ही देऊ इच्छितो की कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारी भारतीय जनता पार्टी नाही, कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारे केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ नाहीत, कोथरूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटील नाहीत. त्यामुळे हा पहिला नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे, तो नॅरेटिव्ह आम्हाला या निमित्ताने खोडायचा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.